नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणाची कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड. मी यापूर्वी तुम्हाला ओम नमो रामा याचा मंत्र जाप करत आहे. तुम्ही ऐका. ओम नमो रामा. तुम्ही पण माझ्याबरोबर म्हणा. ओम नमो रामा. पुन्हा ओम नमो रामा. पुन्हा ओम नमो रामा. ओम नमो रामा. सर्ग 46. दितीची इंद्राला मारणाऱ्या पुत्रांच्या प्राप्तीकरता तपश्चर्या. आपले पुत्र मारले गेले म्हणून दितीला फार दुःख झाले. ती आपला पती मरीचिंदन कश्यपाकडून जाऊन म्हणाली, भगवान, आपल्या महाबलवान पुत्रांनी माझे पुत्र मारले आहेत. म्हणून दीर्घ तपश्चर्या करून शुक्राचा वध करणारा पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी तपश्चर्या करीन. आपण मला अनुज्ञा द्या आणि ईश्वराप्रमाणे सर्व सामर्थ्य संपन्न आणि इंद्राचा वध करणारा गर्भ मला आपण द्या. तिचे ते म्हणणे ऐकून महातेजस्वी मरीचिंदन कश्यप अत्यंत दुःखित झालेल्या दितीला म्हणाले, तथास्तु, तुझे कल्याण असो. तू शुचिरभूत राहा, म्हणजे तुला युद्धात इंद्राचा वध करणारा पुत्र होईल. पूर्ण 1000 वर्ष जर तू शुचिरभूत राहशील तर तुला माझ्यापासून त्रिलोकनाथ इंद्राचा वध करणारा पुत्र होईल. असे म्हणून महातेजस्वी कश्यपांनी दितीच्या शरीरावरून हात फिरवला. नंतर तिला आलिंगन देऊन म्हणाले, तुझे कल्याण असो. असे म्हणून ते तपश्चर्येला निघून गेले. नरश्रेष्ठा, कश्यप गेल्यानंतर अत्यंत आनंदित झालेली दिती कुशप्लव नावाच्या वनात जाऊन कठोर तपश्चर्या करू लागली. नरश्रेष्ठ रामा, दिती तपश्चर्या करीत असताना सहस्राक्ष इंद्र अत्यंत गुणसंपन्न होऊन तिची सेवा करू लागला. अग्नी, दर्भ, काष्ठे, पाणी, फळे, कंद किंवा आणखी जे काही दितीला लागत होते ते सर्व सहस्राक्ष इंद्र तिला आणून देत होता. दितीचे हातपाय दाबून देणे, तिचा थकवा दूर करणे इत्यादी सेवा इंद्र सर्व काळ करत असे. रघुनंदना, 1000 वर्ष पूर्ण होण्याला 10 वर्ष राहिली तेव्हा दिती अत्यंत संतुष्ट होऊन सहस्त्रलोचन इंद्राला म्हणाली, बलवानामध्ये श्रेष्ठ असलेल्या वीरा, तपश्चर्येची आता फक्त 10 वर्ष राहिली आहेत. त्यानंतर तू आपला भाऊ पाहू शकशील. तुझे कल्याण असो. पुत्रा, तुझा वध करण्याकरता ज्या पुत्राची मी याचना केली होती तो तुझ्यावर विजय प्राप्त करण्याकरता उत्सुक होईल तेव्हा मी त्याला शांत करेन. त्रिभुवन विजयाच्या सुखाचा तू निश्चिंतपणे त्याच्याबरोबर उपभोग घे.
सुरश्रेष्ठा, मी प्रार्थना केल्यापासून तुझ्या महात्म्या पित्याने 1000 वर्षापर्यंत मला पुत्र होईल असा वर दिला आहे. असे म्हटल्यानंतर मध्यान्हकाळी दितीला झोप आली व तिचे केस तिच्या पायावर पडले. डोके टेकवण्याकरता तिने गुडघ्याचा आधार घेतला व तिचे केस पायावर पडले होते. त्या स्थितीमुळे दिती अपवित्र झाली आहे असे पाहून इंद्र हसला. त्याला फार आनंद झाला. रामा, नेहमी सावध राहणाऱ्या इंद्राने माता दितीच्या उदरात प्रवेश केला व तिच्या गर्भाचे 7 तुकडे केले. 100 पर्व असलेल्या वज्राने विदीर्ण केला जात असताना तो गर्भ मोठ्याने रडू लागला. तेव्हा दिती जागी झाली. रडू नकोस, रडू नकोस असे इंद्र गर्भाला म्हणाला. परंतु तो गर्भ रडत असताना सुद्धा महातेजस्वी इंद्राने त्याचे तुकडे केले. इंद्रा, मुलाला मारू नकोस, मारू नकोस असे दिती म्हणाली. तेव्हा आईच्या म्हणण्याचा मान ठेवण्याकरता इंद्र तिच्या उदरातून बाहेर आला. वज्र हाती देऊन दितीला नमस्कार करीत इंद्र म्हणाला, देवी, तुझे केस पायाला लागले होते म्हणून तू अपवित्र स्थितीत होती. हा दोष पाहून युद्धात इंद्राचा वध करणाऱ्या ह्या बालकाचे मी 7 तुकडे केले. देवी, तू माझ्या या अपराधाची क्षमा कर. सर्ग 46 इथे संपत आहे. नमस्कार. राम राम. जय श्रीराम.